हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय दुसरा. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय दुसरा. श्लोक क्रमांक 33. अथ चेत त्वम इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. श्लोक क्रमांक 34. अकीर्तिं च अपि भूतानि कथयिष्यन्ति ते अव्ययाम् संभावितस्य च अकीर्तिः मरणात अतिरिच्यते. आता जर तू हे धर्मयुद्ध केले नाहीस तर स्वधर्माचे पालन न केल्याने तुझी अपकीर्ती होऊन पापाचा धनी होशील आणि सर्व लोक नित्य स्मरणात राहणाऱ्या तुझ्या अपकीर्तीची चर्चा करतील. सन्माननीय व्यक्तीला अपकीर्तीचे दुःख मरणाहूनही महाभयावह असते. कोणीही आपल्या कर्तव्य कर्मापासून पळून जायचं नसतं. आपलं स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करायचंच असतं. कर्तव्यात अपयश येणे हा गुन्हा होत नाही, परंतु प्रयत्नात कमी पडणे, प्रयत्न न करणे हा गंभीर गुन्हा आहे. आपल्या संपूर्ण ताकदीनिशी स्वकर्म पार पाडणे हे प्रत्येकाचे जीवित कर्तव्य आहे. येथे अर्जुन लढाईला आपल्या स्वधर्माने प्राप्त स्वकर्माला उभा आहे. आता तो तेथून पळून जाऊ इच्छित आहे. भगवंत श्रींचा उपदेश हाच आहे की प्रत्येकाने स्वकर्तव्याचे पालन करायलाच पाहिजे. अनेक जणांचा भगवंत श्रीवर आक्षेप आहे, रोष आहे की त्यांनी अर्जुनाला युद्धगीता शिकवली. भगवंत श्री युद्धखोर होते. हे फार चूक आहे. गीता न समजता केलेले हे विधान आहे. गीता कर्मयोग शिकवित आहे. येथे तो युद्धभूमीवर योद्ध्याला सांगितला गेला आहे. त्यामुळे त्याच्या युद्ध करण्याच्या कर्मयोगाला तो प्रोत्साहन देत आहे. हीच शिकवण इतर कोणत्याही कर्माला तशीच लागू होईल. पुढे भगवंत श्री सांगत आहेत की अर्जुना, युद्ध न करता कर्तव्य कर्मापासून पळून गेलास तर तुझी अपकीर्ती होईल. लक्षात ठेव की अपकीर्ती ही समाजाच्या दीर्घकाळ स्मरणात राहते. अपकीर्तीची इतिहासात नोंद होते. पिढ्यानपिढ्या ती वाचली जाते, त्यावर चर्चा केली जाते. एकदा कोणी कानफाट्या ठरला की तो कायम कानफाट्या म्हणूनच ओळखला जातो. पेशवाईतील दुसरा बाजीराव हा पळपुटा बाजीराव म्हणूनच ओळखला जातो. एवढेच नव्हे तर ही अपकीर्ती समाजाच्या सर्व थरात पसरते. मग सोम्यागोम्यासुद्धा अपकीर्तीची चर्चा करतात. अपकीर्ती झालेल्या व्यक्तीपेक्षा लायकीने कमी असलेलेही त्याला दोष देऊन त्याची निंदा करतात. आदल्या रात्री गुपचूपपणे प्यायलेल्या दारूची तोंडाला अजूनही घाण येत असलेले दारू पिऊन झिंगणाऱ्या दुसऱ्याला दारूचे दुष्परिणाम समजावून देऊ लागतात. लक्षात ठेवावे की सत्कृत्य करून प्रसिद्धीस आलेल्यांपेक्षा दुष्कृत्य केलेले समाजाच्या जास्त प्रकर्षाने लक्षात राहतात. कारण चांगलं काम करणं हे कर्तव्यच असतं, परंतु वाईट काम करणे हे अपेक्षित नसते. या सर्वाचा विचार करता प्रत्येक सन्माननीय व्यक्तीला अपकीर्तीच्या मरणप्राय यातना होतात. सन्माननीय व्यक्तीला एक वेळ प्रसिद्धी नसली तरी चालेल, परंतु कुप्रसिद्धी चालणार नाही. त्यामुळे अपकीर्तीपेक्षा त्याला मरण बरे असे वाटते. यास्तव असे अपमानित जीणे जगण्यापेक्षा पिढ्यानपिढ्या आपल्या दुष्कीर्तीची नोंद इतिहासात होण्यापेक्षा कर्तव्य करत, येथे युद्ध करत मरण आलेले केव्हाही श्रेयस्कर आहे. येथे भगवंत श्री एक फार मोलाची गोष्ट सांगत आहेत. कर्तव्यच्युत झाल्याने माथी पाप लागते. कर्तव्यात अपयश आल्याने पाप लागत नाही. पण कर्तव्यच करायचे नाही, जबाबदारी झटकून तेथून पळून जायचे हे पाप आहे. त्याचे भोग निर्माण होतात. ते जन्मोजन्मी उपभोगूनच संपावे लागतात. स्वधर्माने प्राप्त स्वकर्म न करणे म्हणजे आपले आत्मकर्तव्य न करणे, आत्मभान नसणे. आत्म्याने ज्या भोगांच्या उपभोगासाठी जन्म घेतला आहे त्यापासून दूर जाणे आहे.
ही आत्महत्या आहे. भोग संपवण्याची संधी धुडकावणे आहे. भगवंत श्री अर्जुनाला यापासून वाचवू इच्छित आहेत. हरिओम.